मानिनी एक्सप्लोर मध्ये मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते। आज मी आले नेरूळ ईस्ट म्हणजेच नवी मुंबईतील नेरूळ ईस्ट इथल्या रॉक गार्डन मध्ये। आता आपण रॉक गार्डन मध्ये जाणार आहोत, पण एंट्री करतानाच तुम्हाला हे रॉक पासून बनलेला बाकडा दिसेल। इथे मी बसले याच्यासाठीच, कारण तुम्हाला फील येईल की रॉक गार्डन म्हणजे नक्की काय आहे। पण याच गार्डनला संत गाडगेबाबा उद्यान म्हणून सुद्धा ओळखलं जातं। पण हे उद्यान नेमकं असणार कसं आहे, यामध्ये काय इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, चला पाहूया। इथं बघितलं तर तुम्हाला मस्त अशी ही कमान दिसेल, एकदा नजर फिरवा। रॉक गार्डनची ही पूर्ण कमान आहे, जिथे आपल्याला हे सगळं रॉक पासून बनवलेलं दिसतंय। खरंच खूप सुंदर रचना आहे। आतमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला खूप छान गोष्टी पाहायला मिळणार आहेत। पण ही कमान कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। मंडळी, मुंबई म्हटलं तर वर्दळीचं शहर, खूप माणसं, खूप गोंगाट, कामाचा स्ट्रेस, तणाव, आणि या सगळ्यातून मुंबईतच म्हणजेच नवी मुंबईतच हे शांत नयनरम्य ठिकाण आहे। इथं जेव्हा तुम्ही येता ना, तेव्हा तुमचे कान अगदी शांत होतात। इथे आलात की तुम्हाला भला मोठा कष्टकरी वर्गाचा हा पुतळा दिसणार आहे। त्यानंतर आतमध्ये जाऊन आपण बघितलं तर या उद्यानाला संत गाडगेबाबा उद्यान का म्हटलं जातं हे सुद्धा कळेल, कारण गाडगेबाबांचा पुतळा सुद्धा इकडे आहे। ज्यावेळी तुम्ही हे समोर एंट्री करता, भलं मोठं गार्डन दिसतं, एकदा नजर फिरवा। उंचच्या उंच इमारती आणि त्यांच्यामध्ये हा सुंदर बगीचा फुललेला दिसताना कोणालाही मोह होईल की इकडे येऊन मस्त आपली संध्याकाळ घालवावी। वेगवेगळे प्रकारचे झाडं सुद्धा इकडे आहेत, आणि त्यामुळेच रॉक गार्डनला खूप सुंदर वाटतं यायला। खूप मस्त वाटतंय मंडळी, तुम्ही खरंच आला पाहिजे इकडे। जेव्हा केव्हा तुम्ही नवी मुंबईला याल तेव्हा नेरूळ ईस्टच्या या गार्डनला जरूर भेट द्या। रॉक गार्डन मध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी समोर गार्डन सुद्धा आहे। त्याचबरोबर ही खेळणी असू देत, घसरगुंडी असू देत, पाळणे आहेत, आणि वॉचमन काका नेहमी इकडे आपल्याला अवेलेबल दिसतात, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये। त्यामुळे रॉक गार्डनला जेव्हा केव्हा तुम्ही फॅमिली सोबत याल तेव्हा तुम्हाला एक वेगळा आनंद इकडे मिळतो। हे बघा, इतकं निसर्ग सौंदर्य आहे। गार्डन पासून आपण खाली गेल्यानंतर अशी वाट आपल्याला दिसते। मंडळी, माझ्या मागे तुम्ही जर बघितलात तर इकडे चाफ्याचं झाड आहे, चाफ्याची मस्त अशी फुलं आहेत, हिरवीगार पानं आहेत, आणि रॉक गार्डन या नावाप्रमाणे आता तुम्हाला दिसत असेल की हे पूर्ण असे रॉक आहेत। दगडांना दगडी कलर सुद्धा दिलेला आहे, जेणेकरून रॉक गार्डनला एक ती आपण म्हणतो ना जिवंतपणा आलाय, आणि खूप सुंदर अशी रचना आहे इकडे। आपण आता जाऊन बघूयात नेमकं खाली काय आहे, कारण आता आपण लहान मुलांचं खेळणं बघितलं, सुंदर असा बगीचा पाहिला, तर आता नेरूळ पासून अगदी 10 मिनिटावर असणारं हे रॉक गार्डन आहे। आता इकडून जर आपण बघितलं, आता आपण खाली आलो तर इकडून आपल्याला गेट दिसतो, जिकडे की स्टेशन आहे, आणि हे पुन्हा एकदा असं मस्त गार्डन हिरवगार इकडं आपल्याला पाहायला मिळतंय। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला असा नाम जागर करीत कीर्तनाद्वारे लोक शिक्षणाचे आणि मानवतावादी सामाजिक कार्याचे अलौकिक स्वरूप प्रकट करणारे डेबूजी झिंगराजी जानोरकर म्हणजे गोधडे महाराज म्हणजेच संत गाडगेबाबा। मी कुणाचा गुरु नाही व कुणी माझा शिष्य नाही असा रोखठोक पवित्रा घेणाऱ्या गाडगेबाबांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे माणुसकीचा निर्मळ झरा, समाजातील अंधश्रद्धा, कर्मकांड, चुकीच्या धर्मकल्पना यामुळे
जनसामान्यांचे जीवन दुःखी होत होते याची तीव्र जाणीव गाडगेबाबांना झाली होती आणि त्यांनी त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून समाजातील अनिष्ट गोष्टींवर झोड उठवली आणि त्यानंतरच गाडगेबाबा प्रसिद्धीस आले आणि लोकांना आवडू सुद्धा लागले। गाडगे महाराजांची विशेष आपल्याला गोष्ट कळते ती म्हणजे स्वच्छता आणि हीच स्वच्छता आणि आरोग्य याच गोष्टी मानून माणसाने अनेक प्रगती केलेली आहे। गाडगे महाराजांची इथं आपल्याला मूर्ती तर दिसतेच, त्याचबरोबर लिहिलंय की माणसं मने धुतली पाहिजेत, माणसाने मने धुतली पाहिजेत। गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा असं सुद्धा लिहिलेलं आहे। गाडगे महाराजांचा हा सुंदर असा इकडे पुतळा असतानाच रॉक गार्डन मध्ये अनेक गोष्टी आहेत, पण ही गोष्ट मात्र मनाला भावून सोडते आणि परत एकदा माणसाला विचार करायला लावते की आपण नक्की वागतो कसे आणि आपले विचार कसे असले पाहिजेत। चला तर पुढच्या टप्प्यात जाऊयात, रॉक गार्डन मध्ये अजून काय काय आहे पाहूयात। लहान मुलांसाठी इकडे आपल्याला ही अशी टॉय ट्रेन पण दिसते, त्याचबरोबर ज्या राशी आपल्या या राशींचं इकडे आपल्याला बोट दिसतात। इकडून सुद्धा तुम्हाला एक्झिट दिसते, इकडून एक्झिट केलात की तुम्हाला तिकडे पार्किंग एरिया दिसेल, म्हणजेच जे कोणी गाड्या घेऊन येतात त्यांच्यासाठी हा पार्किंग एरिया आहे आणि खूप मोठा एरिया आहे, त्यामुळे पार्किंगची सुविधा नाहीये असं काहीच नाही। त्यामुळे आता आपण जाऊयात पुढच्या ठिकाणी, तिथं आपल्याला वेगळ्या गोष्टी पाहायला मिळतील। मंडळी, रॉक गार्डन मध्ये तुम्ही आलात तर ही गोष्ट सर्वात सुंदर आहे, ते म्हणजे खुले रंगमंच, ओपन ॲम्फी थिएटर। आणि इकडे बघितलं तर रंगमंचासाठी या पायऱ्या आहेतच, सोबत बसण्यासाठी लोकांना, आणि तुम्ही इथून पायऱ्या ज्या आहेत इकडून तुम्ही उतरू शकता। समोरच बघितलात तर तुम्हाला नटराजाची मूर्ती सुद्धा दिसते। हा खुला रंगमंच आहे, एखादा कार्यक्रम असेल तर निश्चितच इथे तो कार्यक्रम घेतला जातो। अगदी सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी ही गोष्ट केलेली आहे आणि म्हणूनच आपल्याला इकडे वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात। पण हे जे ॲम्फी थिएटर आहे, ओपन ॲम्फी थिएटर आहे किंवा खुला रंगमंच खूप सुंदर दिसतो। यामध्ये सुद्धा रॉक वापरून, वेगवेगळ्या कलरचे रॉक वापरून हे पूर्ण थिएटर तयार केले बघा। आता आपण जाऊयात या राईट साईडला। खुला रंगमंच जो आहे त्याच्या राईट साईडला आपण गेल्यानंतर मगाशी आपण जे एंट्री केली त्याची राईट साईडची ही बाजू आहे। हा जो इकडे धबधबा लिहिलेला आहे वॉटरफॉल, हा पावसाळ्यात बंद असतो, पण इतर वेळी जर तुम्ही बघितलात ना तर इकडे पाणी येताना दिसतं आपल्याला, इथून पाणी येत असतं आणि खूप सुंदर नजारा दिसतो त्यावेळी तो। आता पाणी साचलेलं आहे, पण त्यावेळी पाणी इकडून येत असताना धबधबा खूप छान दिसतो। तुम्ही जर संध्याकाळी निवांत वेळ घालवण्यासाठी इकडे आलात ना, खरंच खूप भारी दिवस जाईल तुमचा। मंडळी, जेव्हा केव्हा तुम्ही रॉक गार्डनला याल तेव्हा मनाची तयारी करून या की तुम्हाला खूप चालायला लागणार आहे, कारण जेव्हा तुम्ही चालता तेव्हा तुम्हाला इथल्या वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत, त्यामुळे ही तयारी ठेवून या। पण निसर्ग सौंदर्य इतकं छान आहे की ही तयारी आपोआपच तुमची होईल। मी म्हटल्याप्रमाणे आपण हा सेंटरचा रस्ता गेलो आणि या रस्त्याने इकडे परत आलो। आता आपण जेव्हा आता लेफ्ट साईडला येतो, खूप सुंदर सुंदर अशी फुलं आहेत इकडे, आणि हे बघा इकडे एक संदेश सुद्धा लिहिलाय, मला तोडू नका, डोंट प्लक मी। आणि खरंच जर आपण ही फुलं तोडली तर हे सौंदर्य आपल्याला पाहायला मिळणार नाही, आणि म्हणूनच इकडे सुंदर अशी फुलांची झाडं आहेत। इकडे हळदीची सुद्धा आपल्याला पानं दिसत आहेत, वॉटर पॉन्ड सुद्धा आपल्याला इकडे दिसते, आणि आपल्याला इकडे वाघ दिसतात जे की नकली आहे।
नवी मुंबईतील नेरूळ ईस्ट मधील हे रॉक गार्डन म्हणजे संत गाडगेबाबा उद्यान तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा. आणि याच प्रकारचे अनेक एक्सप्लोर व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्की कॉमेंट करा. नक्की कोणतं एक्सप्लोर, मुंबईतील असू देत किंवा नवी मुंबईतील किंवा महाराष्ट्रातील कोणतं एक्सप्लोर तुम्हाला पाहायला आवडेल हे कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. त्याचबरोबर माय महानगर मानिला अजून तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.